नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? जसं की बघू शकता दिवाळीची छानपैकी डेकोरेशन झाली आहे आणि आई पण खूप छान तयार झाली आहे, मिहीर पण. आणि हे आहे माझ्या आईबाबाचं घर, जे की नाशिकमध्ये राहतात, कारण की माझे मम्मी पप्पा नाशिकमध्ये काम करतात. सो ह्यासोबतच आम्ही गॅलरीला खूप सुंदर सजवलेलं आहे फुलांनी. फुलांची आत रांगोळी काढली होती आणि बाहेर आपली नॉर्मल रांगोळी काढली होती. सोबतच लक्ष्मीपूजन ही करून घेतलं, कारण की भैया आणि वहिनीचं पहिलं लक्ष्मीपूजन होतं. सो आमच्याकडे लक्ष्मीपूजनच्या दिवशी घरातलं जितकं पण सोनं नाणं असतं, पैसे असतात, लॅपटॉप असतात, ज्या पण गोष्टी ज्याच्याने आपल्याला लक्ष्मी प्रदान होते, त्या सगळ्या गोष्टींची पूजा केली जाते. छानपैकी कलश पूजा केली जाते, सोबतच नारळ फोडून ऑक्शन केलं जातं. सो ह्या प्रकारे आमच्याकडे पूजा केली जाते. आणि त्याच्यानंतर आम्ही केली गाडीची पूजा. सो गाडी ही खूपच अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट आहे आमच्या घरातली, जी की माझ्या भावाने घेतली आणि आम्ही खूप हॅप्पी आहे. त्यासोबतच आम्ही त्याची पण पूजा केल्यानंतर आम्ही खूप सगळे फटाके फोडले, कारण की माझी बहीण पूजाची ही शेवटची दिवाळी होती तिच्या, म्हणजे ह्याच्यानंतर तिचं लग्न होणार होतं. सो आम्ही एंगेजमेंट करून नुसतेच आलो होतो की दिवाळी झाली. आणि दिवाळीच्या दिवशी मी इतकी जास्त आजारी पडले की मला दिवाळीच्या दिवशी आणि त्याच्या आदल्या दिवशी 2 दिवस मला जाऊन सलाईन घ्यावं लागलं. आणि त्या सलाईनच्या भरोश्यावर मी उभी होते. सो हे बघू शकता, पूजाची शेवटची दिवाळी होती आणि ती मस्त रॉकेट चालवते. सो काळजी घ्या स्वतःची तब्येतीची काळजी घ्या, चांगलं खावा. सो हे बघू शकता आमच्या घरातल्या छान छान मेमरीज. सो मला ही दिवाळी पहिली दिवाळी आहे जी मी माझ्या माहेरी सेलिब्रेट केली. बेसिकली मी सगळ्या दिवाळी जी आहे माझ्या सासरी करते, लक्ष्मीपूजन करूनच आई बाबांकडे जाते भाऊबीजेसाठी. सो ह्या प्रकारे संपली आमची ही दिवाळी. काळजी घ्या आणि स्वतःचं लक्ष द्या आणि माझ्या चॅनलला खूप सगळं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप सगळं प्रेम द्या. बाय बाय. भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये.